नाचणीच्या पापडाची ही रेसिपी पाहिल्यावर तुमचे पापड कधीच फेल होणार नाहीत। तळल्यानंतर कढई छोटी पडेल ना इतके चौपट फुलणारे पापड अगदी हलके फुलके होतात आणि भाजल्यावर सुद्धा दुपटी तिपटीचे फुलतात, अगदी बाजारात मिळताना तसेच। नमस्कार, मी स्मिता, स्मितू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजच्या रेसिपीमध्ये प्रमाणबद्ध माप, स्टेप बाय स्टेप पद्धत आणि खूप महत्त्वाच्या टिप्स मी शेअर केल्या आहेत। जसं की पापड डार्क चॉकलेटी रंगाचे का होतात ते टाळण्यासाठी नेमकं काय करायचं ना, हे सगळं आज आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। रेसिपी जरा देखील आवडली तरी व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता या ठिकाणी 2 किलो नाचणीपासून मी पापड तयार करणार आहे। खांदेशी माप म्हटलं तर 4 पावशेर म्हणजे शेरभर एवढी नाचणी घेतलेली। हिला रव्याच्या चाळणीने बारीक चाळून घ्यायची, म्हणजे बारीक रवा जो येतो ना खड्याचा तो निघणार त्याच्याने आणि स्वच्छ आपली नाचणी मिळणार आहे आपल्याला। आता हिला खरं तर 1 दिवस आणि रात्र अशी आपल्याला भिजत घालायची असते, म्हणून मी रात्रीची हिला भिजत घातलेली। मोठं पातेलं घेतले, त्याच्यामध्ये 3-4 पाने छान घासून अशी धुवून घेतलेली आणि मग भरपूर पाणी टाकून हिला रात्री भिजत घातलेली। असं चोळून धुणं खूप गरजेचं आहे। जेवढं तुम्ही धुणार ना तेवढं तिचं लालसर पाणी निघणार आहे आणि स्वच्छ नाचणी आपल्याला मिळणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी असा भरपूर तिला फेस आलेला आहे, थोडी बऱ्यापैकी ती फुगलेली तुम्ही पाहू शकता आणि स्वच्छ अशी वाटते बघा, कारण आपण रात्री खूप घासून अशी धुतली होती तिला। आता देखील आपण हिला 3-4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायची, भरपूर पाणी टाकून परत झाकून ठेवायचं आणि मग रात्री हिला आपण पाण्यातून काढणार आहेत। असं 1 दिवस आणि रात्र भिजत घालणं खूप गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आपण रात्रीचं हिला पाण्यातून काढू ना तर तिला झाकून ठेवणार आहे आपण। हलकं मोळ आणण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावी लागते। आता रात्रीचं हिला स्वच्छ धुवून घेतली, परत 3-4 पाणी, जेवढं धुणार तेवढं डार्क पाणी हिचं निघतं आहे बघा। आता हिला धुवून घेतली आणि अशी लोळून एका टोपलीमध्ये मी काढून घेतलेली। हवं तर स्टीलची चाळण वगैरे घेऊ शकता तुम्ही, फक्त कॉटनचं कापड आपण घ्यायचं आहे। कॉटनचं कापड, आता माझ्याकडे कॉटनची हुंडी, याला मी एकेरी आथरली आणि याच्यावरती मी सगळी नाचणी अशी लोळून काढून घेतली। जाळ कापड आपल्याला घ्यायचं नाही, जसं बेडशीट वगैरे असं जेवढं जाळ असलं ना तेवढं असं गुंडाळून ठेवलं तर त्या नाचणीला ऊब जास्त मिळेल आणि मोठे मोठे कोंब त्याला येतील, म्हणजे मोड मोठे येणार। त्यामुळे तसं न करता हलकं बारीक कॉटनचं कापड घ्यायचं आणि हलगत असं गुंडाळून ठेवायचं, मस्त बारीक असा मोड येतो तिला। आता असं लोळून काढायचं। शेवटी तुम्ही पाहू शकता भरपूर असे खडे तळाला राहिलेत बघा त्याचे। किती स्वच्छ केली ना थोडेफार हे नजर चुकून खडे राहतातच, त्यामुळे असं लोळून स्वच्छ करून घ्यायची आणि हलकं तिला गुंडाळून घ्यायचं आणि अलगद असं मी ताट याच्यावर ठेवलेलं आहे झाकून। हे रात्रभरासाठी असंच ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी छान मोड येतात तिला। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हलका बारीक तिचा रंग पांढरट असा दिसायला लागला आहे, कारण हलके बारीक कोंब तिला आलेले आहेत, असं मोड आलेले छान मस्त दिसते दिसायला। एवढ्या प्रमाणात आपल्याला मोड आणणं गरजेचं असतं। जर जास्त तुम्ही जाळ कापडात पूर्ण पॅक करून झाकून ठेवली ना तर मोठे मोठे कोंब येणार। असं मोठे कोंब असलेली मोड आलेली नाचणी दळल्यानंतर खूप पीठ कमी येतं त्याचं, त्यामुळे हलका बारीक मोड आलेला पाहिजे, इथवर आपल्याला तिला झाकून ठेवायची। आता हिला सावलीतच मी कोरडी करणार आहे, 3-4 तास आपल्याला कोरडी करायची। आता जे डार्क कलरचे पापड येतात ना, नाचणीचे पापड शहरी भागांमध्ये जास्त करून डार्क कलरचे येतात। ते का येतात ते तुम्हाला मी ते सविस्तरपणे सांगते। आता नाचणी दळताना ही सावलीतच आपल्याला कोरडी करायची असते आणि 3-4 तास फक्त कोरडी करायची। हलकी ओली असेपर्यंत आपण तिला दळून आणायची। आता गावाकडे घरोघरी हे पापड केले जातात, त्यामुळे गिरणीवाले सहज दळून देतात। थोडी ओलसर असली तरी ती थोडी ओलसर असते ना, त्याच टायमाला तिला अशी जाडसर बाजरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला दळायची असते आणि ते वसरगाळ आपण पीठ करून घ्यायचं। असं जाडसर दळल्यामुळे ना खूप असा वरती कोंडा निघतो आणि छान असं स्वच्छ आपल्याला नाचणीचं पीठ येतं। त्या पिठापासून छान पिवळे पापड येतात। पण इकडे शहरी भागामध्ये असं ओलसर पीठ दळून देत नाही, त्यामुळे मला पूर्ण कोरडी ही नाचणी करावी लागली आणि मग मी दळून आणलं। आता नाचणी पूर्ण कोरडी झाल्यामुळे अगदी गव्हाच्या पिठाप्रमाणे बारीक ती दळून झालेली आहे, म्हणजेच तिचा जो वरचं कवर येतं ना ते घासून अशी दळून झालेली आहे आणि त्याच्यात भरपूर कोंडा आलेला आहे। आता मी हिला गाळून घेणार आहे बघा। कॉटनच्या कापड असं मोठ्या कडेला बांधून घेतलं आणि हलक्या हाताने असा त्याचा कोंडा काढून घेतलेला आहे। आता ही नाचणी पूर्ण कोरडं झाल्यामुळे खूप बारीक असं पीठ त्याचं झालेलं आहे, त्याच्यात भरपूर कोंडा आलेला आहे। मग मी जर डायरेक्ट असंच एकदा चाळून एकदा वस्त्रगाळ करून जर पापड केले ना, खूप लाल डार्क कलरचे पापड झाले असते, काळपट असे। पण मला आई म्हटली की याला डबल वस्त्रगाळ करायचं। आता जे चुकलं ते चुकलं, इकडे करतच नाही, ओली दळूनच देत नाही, त्यामुळे मी पूर्ण कोरडी करूनच तिला दळून घेतली। आता डबल वस्त्रगाळ जर हे पीठ केलं ना 2दा, त्यामुळे बऱ्यापैकी त्याचा कोंडा वरती राहणार आहे आणि स्वच्छ असं पीठ मिळणार आहे। तर खूप फरक पडणार आहे। कलर जास्त डार्क न येता हलका डार्क येणार आहे त्याचा, पण गावाकडेपेक्षा थोडा फरक असणारच आहे। आता तेवढं चालतं, करायचेच आहे तर। आता तुम्ही पाहू शकता 1 डिशभर पिठामध्ये
भरपूर असा कोंडा निघालेला आहे. पहिल्यांदा हे पीठ वस्त्रगाळ करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर हा कोंडा आहे. हा कोंडा आपला आता आपण गुराढोरांना देऊ शकतो. हा कशातच आपल्याला उपयोगी पडणार नाही आहे. आता हे जे खाली पीठ राहिलेलं आहे याला मी परत कापडाने वस्त्रगाळ करून घेणार आहे आणि ते गाळल्यानंतर ज्या वेळेस ते खालचं पीठ येणार ना ते पीठ मी पापडासाठी वापरणार आहे. आता हे गाळताना दुसऱ्यांदा गाळताना हलक्या हाताने आपल्याला गाळायचं आहे. असं घासून गाळायचं नाही आहे. शक्य तेवढा कोंडा वरती राहिला पाहिजे ना याची काळजी आपल्याला घ्यायची. हे सगळं पीठ असं हलकं गाळून घेतलं आहे मी. ह्या नाचणीच्या पिठाचं एकच गणित असतं, जेवढी नाचणी असेल ना तेवढं पीठ आलं पाहिजे तयार पीठ, तरच ते पापड छान होतात. कलर सुंदर येतो पिवळसर असा, म्हणजे कोंडा भरपूर निघालेला असतो. आता सगळं पीठ मी गाळून घेतलेलं आहे. एवढा वरचा कोंडा आला आहे बघा. आता याला आमच्या भागामध्ये निगाळ्यांचं पीठ म्हणतात. याचे देखील पापड केले जातात. याच्यात तांदळाचं पीठ आणि ओललेल्या गव्हाचं पीठ वापरून छान पापड होतात. थोडा डार्क कलर येतो पण पौष्टिक असतात. कोंडा भरपूर असतो त्याच्यात, त्यामुळे वेगळं करतात हे पापड. आता पापडासाठी हे खालचं जे पीठ आहे ना हे महत्त्वाचं पीठ आहे. हे मी दोनदा वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. हे पीठ आपलं आता पापडासाठी तयार झालेलं आहे. आता ह्या पिठामध्ये आपल्याला मोजून घेणं खूप गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आपण पापड, खार, मीठ वगैरे मोजून टाकणार आहे. पीठ मोजणं खूप गरजेचं असतं. जे वरती राहिलेलं पीठ होतं ना त्याच्यात आणि याच्यात तुम्ही फरक पाहू शकता. खूप कलरमध्ये फरक आलेला आहे. आता जेवढी नाचणी होती ना 4 पावशेर तेवढं हे पीठ भरलेलं आहे. थोडंसं अर्धा पावशेर हे जास्त आलेलं आहे, कारण ही नाचणी पूर्ण कोरडी करून मी दळली होती, त्यामुळे थोडंसं जास्तीचं पीठ आलेलं आहे. आता हीच नाचणी गावाकडे जेवढ्याला तेवढं पीठ येतं, जेवढी नाचणी असेल ना तेवढं पीठ येतं. अगदी परफेक्ट मापाला हे पापड तयार होतात. आता एकूण 4 पावशेर हे पीठ आलेले. भांड्याने देखील आपण पुढे मोजणार आहे. याच्यामध्ये 1 पावशेरभर मी ओललेल्या गव्हाचं पीठ वापरायचं आहे. हे ओललेल्या गव्हाच्या पिठाची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जरूर चेक करा. हेच ओललेल्या गव्हाचं पीठ आपल्याला वापरायचं असतं, साधं गव्हाचं पीठ नाही वापरायचं. आवडत असेल तर तांदळाचं पीठ तुम्ही वापरा. 1 दिवस आणि रात्र असं तांदूळ भिजवून घ्यायचं, त्याचं पीठ तयार करायचं आणि ते देखील आपण अर्धा पावशेर एवढं टाकायचं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही वापरलं, आता फक्त गव्हाचं पीठ वापरते. आता याच्यात मोजून मापून पापड, खार आणि मीठ टाकलेलं आहे मी. पापड खार अर्धा कप म्हणजेच 3 चमचे एवढा पापड खार घेतलेला आहे. मीठ घेतले 2 चमचे फुल भरून, बडीशोप घेतली 2 चमचे, ओवा घेतला 1.5 चमचे, जिरं घेतलं 1.5 चमचे, पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात जे जिरं आणि बडीशोप येतं ना ते हलकं क्रश करून आपल्याला टाकायचं आहे. पूर्ण बारीक पूड नाही करायची आपल्याला, त्यामुळे कलर वेगळा येतो, जरासा डार्क येतो. आणि हलकं क्रश केलं ना डोळ्याला खूप छान दिसतं. तीळबरोबर पांढरं तीळ देखील मी 3 ते 4 चमचे एवढं टाकलेलं आहे. आता हे सगळं आदल्या दिवशी आपल्याला हे पीठ तयार करून ठेवायचं, म्हणजे पापडाच्या दिवशी खूप झटपट आणि सोपं पडतं. आता हे पीठ आपण एका भांड्याने मोजून घ्यायचं. मी कुकरच्या डब्याने मोजून घेतलेले आहे. एकूण 3 कुकरचे डबे असं हे पीठ भरलेलं आहे. हलकं असं भरायचं आहे, दाबून भरायचं नाही आपल्याला. आता हे 3 कुकरचे डबे एवढं पीठ आलेलं आहे. तर ह्याच डब्याने आपण पापड तयार करताना म्हणजे उद्याच्या दिवशी मी पाणी मोजून घेणार आहे. आता एकूण 6 कुकरचे डबे एवढं पाणी घेतलं आहे मी. शक्यतो पिठाच्या दुपटीचं पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता याच्यामध्ये 1 इनो सोड्याचं पॅकेट मी वापरले. जेवढं मापाला आपलं खारमीठ असतं ना तेवढं घ्यायचं, प्लस आपल्याला हा 1 इनो सोड्याचं पॅकेट वापरायचं आहे. त्यामुळे खूप खुसखुशीत आणि चौपट फुलणारे हे पापड तयार होतात. जरूर वापरून बघा तुम्ही इनो सोडा. आता ज्या पातेल्यात मला पीठ हटायचं ना त्याच्यामध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलं आहे, म्हणजे 3 डबे पाणी उकळून ठेवले. पाणी उकळल्यानंतर मग याच्यात मी पीठ टाकलेले हटण्यासाठी. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये 3 भांडे कुकरचे मी एवढं पाणी गरम ठेवले. ते देखील उकळत असायला हवं, कारण जशी गरज पडेल ना तसं ते पाणी आपण वापरणार आहेत. आता पीठ टाकल्यानंतर मोठ्या गोट्याने असं आपल्याला पीठ हटायचं असं, त्याच्याने असे टोचे मारून 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं. छान वाफ येते आणि मग हे पीठ आपण हटायला घ्यायचं. खरं तर हे पीठ हटणं म्हणजे एकाचं काम नसतं, 1-2 जण लागतात. एक जण पातेलं पकडायला आणि एक जण हटायला. मला माझ्या आहोंनी मदत केली आणि खूप छान मौसूद हे पीठ हटून दिलेलं आहे. शक्यतो याच्यात गुठळी पडणार नाही ना याची काळजी घेत आपण टप्प्याटप्प्याने तयार केलेलं बाजूला ठेवलेलं गरम पाणी वापरत हे पीठ हटून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाणी म्हटलं तर पिठाच्या दुपटीचं पाणी लागलेलं आहे. पीठ हटताना 3 भांडे एवढं लागलं होतं आणि पीठ तयार करेपर्यंत पुढचं 3 भांडे पाणी लागलेले. आता हे सगळं तयार झालं. ओला कॉटनचा कापड ठेवून मी याला झाकून ठेवलेलं आहे. 10-15 मिनटासाठी लो फ्लेमवरती याला शिजत ठेवलेलं आहे आणि एकदा उलटपुलट करून घेतलेलं आहे. असं उलटपुलट करणं गरजेचं आहे, कारण एकसारखं सगळं पीठ शिजलं जातं. 15 मिनटातच खूप छान वाफ आली बघा त्याला. आता याला परत मी झाकून ठेवणार आहे आणि पातेल्याच्या खाली मी तवा ठेवणार आहे. असं तवा ठेवून परत अर्ध्या तासासाठी मी लो फ्लेमवरती याला शिजत घालणार आहे. असं अर्ध्या तासापर्यंत खूप छान हे पीठ शिजतं. वरती कापड ठेवल्यामुळे पूर्ण त्याला वाफ बसते.
मऊसूत असं पीठ झालेलं आहे, खूप असं पातळसर वाटतंय, त्यामुळे कापड त्याच्या आत शिरलेलं आहे, ते बाजूला काढलं मी. तुम्ही पाहू शकता कलर खूप असा ट्रान्सपरंट आला आहे, सुंदर कलर आलेला आहे आणि असं पातळ दिसतंय. ते गरम असताना गार झाल्यानंतर बरोबर ते दाटसर होतं. आता मोठ्या कढईमध्ये मी एक मोठा कागद घेतलेला आहे. शक्यतो कागदांचा वापर आपल्याला करायचा असतो, त्यामुळे जास्त चिपकत नाही हाताला वगैरे. मी हातात देखील ग्लोव्ज घातले. हवं तर कॅरी बॅग तुम्ही घालू शकता. ज्या कागदांवर मी पापड लाटणार आहे त्याला, की ज्याच्यावर पीठ काढून ठेवणार आहे ना, त्याला हलका एकदाच एक तेलाचा बोट लावलेला आहे. नंतर अजिबात तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही आहे आणि गरज पण नाही पडत. आता मोठ्या कढईमध्ये कागदावरती असं हे पीठ काढून घेतलं आणि पूर्णपणे गार करून घेतलं आहे. असं पसरून घ्यायचं. जवळजवळ तास ते सव्वा तास एवढं हे गार होण्यासाठी लागलेलं आहे. जर असंच गरम गरम आपण हे पापड करायला घेतले ना तर खूप चिपकणार आहे ते, कारण त्याच्यामध्ये पूर्ण नाचणी कोरडी केल्यामुळे, कोरडी करून दळल्यामुळे ना त्याच्यात कोंडा थोडाफार गेलेला आहे आणि त्यामुळे ते जास्त चिपकतं. त्यामुळे गार झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. गार झाल्यानंतर अजिबात चिपकत नाही. तुम्ही पाहू शकता मी प्लॅस्टिकच्या कागदावरती छान असा त्याचा मळून गोळा करून घेते. असं मळून घ्यायचं. जर हटताना थोडीफार गुठळी राहिली असेल ना ती देखील छान मऊ होते आणि एकसारखा आपला हा पापड तयार होतो. आता ज्या आकारात मला पापड हवेत ना त्या आकारात मी हे सगळे याचे गोळे करून घेतलेले. थोडं थोडं पीठ मळून असे पापड साच्याने दाबून घेतलेले आहेत. आता खाली देखील कागद घेतला आहे. वरती झाकताना देखील मी पापडावरती ट्रान्सपरंट असा कागद घेतला आहे आणि छान असे मोठे पापड करून घेतले, कारण आमच्याकडे आमच्या भागामध्ये असं भाजूनच आम्ही पापड खातो, त्यामुळे मोठ्या आकाराचे आम्ही पापड करतो. असे थोडे थोडे पापड करत मग मी यांना सुकत घातलेले. आता सुकत घालताना देखील असं खाटेवरती हे पापड टाकायचे असतात. असं खाटेवर टाकलं ना तर खालून वरून त्याला हवा लागते, ऊन लागतं, त्यामुळे अजिबात चिरा पडत नाही. डायरेक्ट जमिनीवर जे पापड टाकलेत ना त्यांना 100% चिरा पडतात. जसं गहू तांदूळच्या पापडाला देखील असंच करावं लागतं. तुम्हाला मी हा पापड उचलून दाखवते हातात, बघा अजिबात चिपकत नाही, कारण पूर्ण गार झाल्यावर आपण पापड तयार केलेले आहेत. तुम्ही उचलून बाजूला देखील करू शकतात. इतके छान. सुरुवातीला खूप चिपकत होतं हाताला गरम गरम, गार झाल्यावर अजिबात चिपकत नाही. असे सगळे पापड मी करून घेतलेत. आता मी चॅनलवरती यांची देखील रेसिपी टाकली. गहूच्या वड्या टाकले खानदेश पद्धतीच्या, मठ मुगाचे सांडगे टाकले 2 किलोचे आणि गहू तांदूळचे पापड टाकले 2 किलोचे. खूप छान रेसिपी झाली आणि छान प्रतिसाद तुमचा मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जरूर चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी. आता सगळे पापड तयार केले. एका खाटावर सगळे मावले नाही म्हणून बाकी खाली कापडावर टाकले, सुपड्यावर टाकले, टोपलीवर टाकलेत, असे टाकलेत आणि जशी जशी खाटेवर जागा होत गेली ना तसं तसं एकाच खाटेवर मी सगळे ॲडजस्ट करून घेतलेत. संध्याकाळपर्यंत तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी सगळे एकाच खाटेवर झालेले आहेत आणि भरपूर असे कोरडे झालेत. तरी यांना मी 3-4 दिवस कडकडीत उन्हामध्ये कोरडे करून मग स्टोअर करायला ठेवणार आहे. कलर बऱ्यापैकी तुम्हाला थोडा डार्क वाटत असेल, पण छान आहे. तरी स्वतः केल्याचा आनंद हा वेगळाच असतो. आता शहरी भागांमध्ये पूर्ण कोरडी नाचणी दळून देतात, अशी ओलसर नाचणी दळूनच देत नाही, त्यामुळे नाईलाज असतो. तरी देखील मी डबलदा वस्त्रगाळ केलेलं पीठ वापरले, त्यामुळे बऱ्यापैकी कलर छान आलेला आहे. पूर्ण डार्क असा कलर आलेला नाही आहे. तळून पाहिल्यानंतर आणि भाजून पाहिल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे किती छान झाले ते. एवढ्या साहित्यामध्ये 2 किलोमध्ये एवढे पापड झालेत बघा. हा तयार मी केलेला पापड आहे बघा. खूप सुंदर कलर आलेला आहे, ट्रान्सपरंट असे दिसत आहेत, कारण पीठ खूप छान शिजलं होतं. तेल अजिबात न वापरल्यामुळे 1 काय 2 वर्ष सहज आरामात टिकतात. आता हे गावाकडचे तुम्हाला पापड दाखवते. कलरमध्ये खूप फरक दिसतोय, हे बघतातच आहे तुम्ही. सुरुवातीला मी एक सांगायचं विसरली, नाचणी दळताना 2 कप साबुदाणे मी गरम करून घेतले ते आणि नाचणीमध्ये दळताना टाकले ते. साबुदाणे जरूर टाकावे, साबुदाण्यामुळे खूप छान पापड हे फुलतात. आता ह्या पापडांमध्ये तुम्हाला फरक दिसतोच आहे. का डार्क कलर आलेला आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे सगळं सविस्तरपणे, तुमचं लक्षात आलं असेलच. तुम्ही जर नाचणीचे पापड करत असाल ना तर ही काळजी जरूर घ्या. ओलसर नाचणी असताना आपल्याला दळायची आणि बाजरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला पीठ करायचं, म्हणजे अजिबात त्याच्यात कोंडा हा घासून दळला जात नाही. छान पिवळसर आपले पापड होतात, त्यामुळे एवढी काळजी आपल्याला फक्त घ्यायची असते. आता हा पापड मी तुम्हाला भाजून दाखवते. भाजताना हाय फ्लेमवरती असं जाळीवरती पटापट उलटपुलट करायचा. लो फ्लेमवर भाजल्यामुळे खूप छोटा राहतो, जास्त मोठा होत नाही, फुलत नाही तो. हाय फ्लेमवर केल्यामुळे खूप छान हे पापड फुलतात. किती मोठे झालेत बघा, दुपटी तिपटीचे भाजल्यामुळे हे पापड झालेले आहेत. आणि तळल्यानंतर तर कढी कमी पडते ना, एवढा मोठा हा पापड होतो. खूप खुसखुशीत आणि मस्त हे पापड होतात, चवीला अप्रतिम लागतात. आणि तुम्ही पाहू शकता किती मोठा झालेला आहे ते. तळण्यासाठी तेल पूर्ण तापलेलं असावं. तेल जर कोमट असेल ना तर जास्त मोठा होत नाही. चांगलं तेल तापलं तर खूप छान हे पापड फुलतात. आधीचा पापड आणि तळल्यानंतर आणि भाजल्यानंतरचा पापड तुम्ही पाहू शकता फरक किती दिसतोय तुम्हाला. खूप छान असे फुललेले हे पापड तयार झालेले आहेत. कलर देखील खूप सुंदर आला आहे, चवीला खूप छान आलेले आहेत. खूप खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत.
कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.